शहराला महापौर, उपमहापौर, नगरसेवक मिळालेले आहेत. काही दिवसातच सगळ्या समित्या सुद्धा आता ॲक्टिव्हली काम करताना पाहायला मिळतात. सभागृहामध्ये सगळंच जे कामकाज आहे, जे अनेक वर्षांपासून खरं तर ठप्प झालेलं होतं, हे सगळं कामकाज सुद्धा सुरू होणार आहे. मात्र या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवरती आता जे नेते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत किंवा वेगवेगळ्या समित्यांवरती आहेत, त्यांच्याकडून त्यांच्या ज्या काही संकल्पना आहेत, त्या कशा पद्धतीने राबवायच्या याच्यावरती आता प्रॅक्टिकली काम सुरू झालेलं पाहायला मिळतंय. याच अनुषंगानं पुण्याचे जे उपमहापौर आहेत परशुराम वाडेकर यांनी एक मागणी केलेली होती, ती म्हणजे पुण्यामध्ये एक संविधान उद्यान असावं आणि अर्थात या मागणीला लगेचच म्हणजे त्यांनी मागणी केली आणि दुसऱ्या मिनिटाला ही मागणी मान्य सुद्धा झालेली आहे, मंजूरही झाली आहे. माझ्याबरोबर स्वतः वाडेकर साहेब आहेत. काय सांगाल? काय नेमकी मागणी केली होती आणि का असं वाटतंय की संविधान उद्यान असावं आणि ते कसं असावं? आज महापालिकेचा वर्धापन दिन आहे. त्या वर्धापन दिनानिमित्ताने दरवर्षी संभाजी उद्यानामध्ये फुलांचं, फळांचं, भाजीपाल्याचं आणि विविध जे उपक्रम आहेत ते संभाजी उद्यानामध्ये होत असतात आणि त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते आज झालं. त्यामध्ये आदरणीय गणेश बिडकर होते, तसेच आदरणीय आयुक्त देखील या ठिकाणी उपस्थित होते. तर मी आयुक्तांना सांगितलं की आज संभाजी उद्यानामध्ये आपण या उद्घाटनाला आलेलो आहोत आणि माझी इच्छा आहे की पुणे शहरामध्ये एक भारतीय संविधानाच्या नावाने संविधान उद्यान या ठिकाणी आपण करावं, जेणेकरून भारत संविधानामधले जे मूल्य आहेत आणि जो देश संविधानावर चालतो त्या संविधानाबद्दल संबंध भारताला अभिमान आहे. त्या संविधानाच्या संदर्भातली माहिती जर एखादं असं उद्यान आपण बनवलं आणि त्या उद्यानातून जर सगळ्या विद्यार्थ्यांना आणि संबंध भारतीयांना काही गोष्टी समजल्या तर खूपच त्याचा फायदा होऊ शकतो सगळ्यांना. तर आयुक्तांनी तत्वतः मला म्हणले, "ओके, आपण करून टाकू आणि आपण त्याला बजेट बी देऊ." मग आम्ही उद्घाटनाला माझ्या हस्ते उद्घाटन झालं त्या प्रदर्शनाचं. त्यावेळेस आयुक्त त्यांच्या भाषणात म्हणाले की पुण्यामध्ये वाडेकरांनी संविधान उद्यान करण्याची सूचना केली, त्याला आमचा पाठिंबा आहे. त्याच्याबद्दलच लवकरच पुण्यामध्ये संविधान उद्यान करू असं त्यांनी जाहीर केल्यामुळं माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याला खूप आनंद वाटला, खूप समाधान वाटलं की उपमहापौर म्हणून मी आयुक्तांना जी सूचना केली त्यांनी तत्वतः ताबडतोब मान्य केली. बजेटमध्येही मी यामध्ये तरतूद करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तर भारतीय संविधानाच्या मूल्यावर किंवा संविधानाच्यासाठी आम्ही सातत्याने काम करणारे कार्यकर्ते, त्याला लगेच गणेश बिडकर साहेब या सगळ्यांनी लगेच पाठिंबा व्यक्त केला. मी पुन्हा एकदा तमाम भारतीयांच्या वतीने, पुणेकर नागरिकांच्या वतीने आयुक्त साहेबांचं अभिनंदन करेल की ताबडतोब या प्रस्तावाला त्याने होकार दिला आहे. आता लवकरच नेमकं ते कुठं करायचं, काय करायचं, त्याला जागा वगैरे याची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत. काही जागा आहेत, काही त्याही आयुक्तांना मी दाखवणार आहे आणि एक चांगलं संविधान उद्यान या पुण्यामध्ये उभं राहील. त्याचा फायदा सगळ्या विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या जनतेला होईल. पुण्यामध्ये एखादा माणूस फिरायला आला तर त्याला वाटलं पाहिजे की संविधान उद्यानामध्ये आपण जाऊया. त्याचा फायदा पुणेकर जनतेला देखील होणार आहे, विद्यार्थ्यांना होणार आहे. पुन्हा एकदा आयुक्त साहेबांचं मी आभार की त्यांनी ताबडतोब या प्रस्तावाला पाठिंबा व्यक्त केला. अ, असं सगळं असताना आता तुम्ही तुम्ही म्हटलात, की तुम्ही जागा वगैरे काही आहेत डोक्यात त्या आता पाहणी वगैरे होईल. मात्र तुमची इच्छा कुठे आहे? म्हणजे तुमच्या प्रभागाच्या जवळपास व्हावं का असं काही डोक्यात आहे का काही? नाही, माझी इच्छा तर माझ्या प्रभागात व्हावं हे मला नेहमी वाटत असतं. एक तर मी संविधानाच्यासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. म्हणजे संविधान स्तंभ व्हावे, संविधान स्मारक व्हावे, नाही का? संविधान लोकांना समजावं यासाठी आम्ही सातत्याने काम करतो. पण माझ्या वार्डात तर व्हावंच, परंतु त्यापेक्षा एक चांगली जागा कुठं होईल, माझ्या वार्डात होईल आणि कुठं होईल, जे साजेस संविधान उद्यान व्हावं. नक्की आयुक्त साहेब, उद्यानाचे प्रमुख घोरपडे साहेब आम्ही लवकरच भेटणार आहोत आणि जागा आपण फाइंड आउट पाहणार आहोत. लवकर पुण्यामध्ये संविधान उद्यान व्हावं
उपक्रम किंवा संकल्पना म्हणून खूप चांगली आहे. मात्र एखाद्या वेळेस आपल्याला असं पाहायला मिळतं, की एखादी संकल्पना मांडली, की ती पूर्णत्वाला यायला खूप दिवस जातात. तुमचा आता हा खूप वर्षांनंतर एकतर निवडणुका झाल्या आणि आता 5 वर्षांचा कालावधी मिळणार आहे. या 5 वर्षांच्या आतमध्ये तुम्ही उपमहापौर आहात. तोपर्यंतच हे कामकाज पटकन व्हावं या संविधान उद्यानाचं, अशा अनुषंगाने प्रयत्न करणार आहात. या ठिकाणी संविधान उद्यान होण्यासाठी महापालिकेतील सर्व नगरसेवक, मग सत्ताधारी असतील, विरोधी पक्ष असतील, सर्व अधिकारी असेल, कुणी विरोध करणार नाही. याच्यासाठी पाहिजे ते बजेट महापालिका देईल. मी उपमहापौर म्हणून सांगतो की नक्की याला बजेटची आम्ही कमी पडू देणार नाही आणि सर्व नगरसेवक या उद्यानाला पाठिंबा देतील आणि या 5 वर्षाच्या आतमध्ये त्या संविधान उद्यानाचं उद्घाटन आम्ही करू, नाही का? असं मी सगळ्या नगरसेवक आणि सगळ्या महापालिकेच्या वतीने सांगतो, की 5 वर्षाच्या आतच हे संविधान उद्यान होणार. नक्कीच पुणे शहरामध्ये खरं तर उद्यानांसाठी प्रसिद्ध आहे पुणे शहर. खूप वेगवेगळ्या पद्धतीची उद्यानं पुणे शहरामध्ये आहेत. मात्र संविधान उद्यान नव्हतं. मात्र या 5 वर्षांमध्ये ते उद्यान सुद्धा आम्ही लवकरच बांधू. ही मागणी केलेली होती स्वतः वाडेकरांनी आणि आता स्वतः मनपा आयुक्तांनी त्याला मंजुरी सुद्धा दिल्यामुळे पुढच्या काही दिवसात जागा फायनल होणार आहे आणि त्यानंतर पुण्यामध्ये कशा पद्धतीनं संविधान उद्यान उभं राहतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमितसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.